अयोध्येमध्ये आता सर्व कामं अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत। या दरम्यान पंतप्रधान मोदी हे अयोध्येतील सुधारणांचा आढावा घेण्यासाठी येत्या 30 डिसेंबरला अयोध्येमध्ये पोहोचतात। यावेळेला ते प्रभू श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण करतील। शिवाय 6000 कोटी रुपयांच्या विकास कामांची सुद्धा यावेळेला घोषणा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी, आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी। प्रसन्न सर, अयोध्येमध्ये आता सर्व कामं अंतिम टप्प्यात आली आहेत आणि पंतप्रधान मोदी सुद्धा 30 तारखेला दाखल होत आहेत। काय माहिती आहे? अमित, हा फार मोठा सोहळा आहे ज्याची आपल्याला कल्पना आहे आणि हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की भाजपसाठी 2024 हे वर्ष महत्त्वाचं आहे। रामाचा आशीर्वाद त्यांना यापूर्वी मिळाला होता आणि 2 खासदारांवरनं ते आज 300 खासदारांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता याच श्रीरामाचा आशीर्वाद त्यांना पुन्हा हवा आहे, कारण त्यांनी पुढचं लक्ष ठेवलेलं आहे 300 पारचा खासदारकीचा संख्या आणि मतांची टक्केवारी देशभरामध्ये 50%। आणि या दृष्टीने मोदी स्वतः सगळ्या गोष्टीची सूत्र हलवत आहे। अयोध्येचा 22 तारखेचा कार्यक्रम हा सगळ्यात मोठा क्रिसेंडो असणार आहे यामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणती उणीव राहू नये यासाठी मोदी अयोध्येमध्ये येत आहेत। अयोध्येला आपण किती महत्व देतो हे लक्षात ठेवायला हवं आपण। इथून काही तासांवर असलेल्या वाराणसी हा त्यांचा मतदारसंघ सुद्धा आहे, त्यामुळे आपण अयोध्या उत्तर प्रदेशला किती महत्व देतो, जिथे आज मोठी संख्येने खासदारांची संख्या आहे, त्याचे दाखवण्याचा प्रयत्न असेल। दुसरी गोष्ट, जसा तू आता उल्लेखही केला, महत्वाची 6000 कोटींची विकास कामं, अयोध्येचं इंटरनॅशनल एअरपोर्ट, श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट, अयोध्याधाम रेल्वे स्टेशन याचं लोकार्पण सुद्धा होणार आहे। हा जसा अयोध्येसाठीचा मोठा कार्यक्रम असेल तसा तो एक महत्वाचा राजकीय कार्यक्रमही असेल। अमित, नक्कीच प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।